मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे डिझायनर ब्लाऊज मी शिवलेले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। त्यामध्ये कटोरी, प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट हे ब्लाऊज मी शिवलेले आहेत। तर ती डिझाइन तुम्हाला दाखवणार आहे आणि बाह्याची सुद्धा डिझाइन तुम्हाला दाखवणार आहे। इथून पुढे मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकवणार आहे। त्यात सुद्धा मी खूप सारे फॉर्म्युले देणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने शिवता येईल। तर सध्या खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारे हे ब्लाऊज डिझाइन आहे आणि बाही डिझाइन आहे। तर हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्हाला यामधली कोणती डिझाइन आवडली ते मला तुम्हाला शेवटी सांगायचे आहे आणि तुम्हाला कोणती बाही शिकायची आहे ते सुद्धा मला सांगायची आहे। तर बघा, ही बाही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे। तर ही बाही बघा मी मिऱ्या टाकून शिवलेली आहे आणि याला 2 शो बटन मी लावलेले आहे। ही बाही घातल्यावर खूपच छान दिसते आणि सध्या ही बाही खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। तुमची काठपदर साडी असो किंवा सिल्क साडी असो, नक्कीच त्यावर एकदा ही बाही ट्राय करून बघा। याचा मागचा गळा मी डिझायनर शिवलेला आहे। जी नखी निघते ती नखी उरली होती, तर त्या नखीपासून मी वरती डिझाइन तयार केलेली आहे। नंतर जो प्लेन कपडा उरतो त्यामधून ही फ्रिल तयार केलेली आहे आणि शो बटन मधात लावलेले आहे आणि लेस लावलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही डिझाइन तयार करू शकता। आणि ही बाही कशी तयार करायची, तुमचा कपडा कितीही कमी असो तरी कमी कपड्यामध्ये ही बाही कशी तयार करायची त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते। आणि बघा, असे लटकन मी तयार केलेले आहे। या लटकनचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी वरी देते। ही बाही डिझाइन नक्कीच ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला 2 नंबरचे ब्लाऊज दाखवते। हे ब्लाऊज इतके सुंदर आहे की हे ब्लाऊज बघून माझ्याकडून खूप साऱ्या कस्टमरने नवरीचे ब्लाऊज शिवून नेलेले आहेत। तर बघा, हे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। हा ब्लाऊज घातल्यावर खूपच सुंदर दिसतो। या ब्लाऊजला मी कफ टाकलेले आहेत आणि हे 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। एकीकडून मी मोठी लेस लावलेली आहे आणि दुसरीकडून छोटी लेस लावलेली आहे। जी मोठी लेस लावलेली आहे ती दिसणारी लेस आहे, त्या बाजूने मी मोठी लेस लावलेली आहे। या ब्लाऊजला कफ लावल्यामुळे हे ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसते आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। ब्लाऊजला खाली सुद्धा समोरून मी बारीक लेस लावलेली आहे। या ब्लाऊजच्या बाह्या खूप सुंदर आहे। या ब्लाऊजच्या बाहीला बाहुबली बाही सुद्धा म्हणतात। ही बाही घातल्यावर खूपच सुंदर दिसते। फुगा थोडासा वरती येतो आणि खाली मोठी अशी नखी येते। तर इथे 2 नख्या जोडून मी मोठी लांब बाही तयार केलेली आहे। इथे एकाला एक 2 नख्या जोडून मधात लेस लावलेली आहे। या बाहीचा लूक एकदम भारी येतो। ही ब्रायडलची साडी असो किंवा भारीची सिल्क साडी असो, त्या साडीवर नक्की ही बाही तुम्ही ट्राय करून बघा। आजही या बाहीचा खूप ट्रेंड आहे। ही दिसायला बाही खूप छान दिसते आणि मोठी नखी दिसायला खूप छान दिसते आणि याचा मागचा गळा टेम्पलसारखा आहे। हा गळा दिसायला खूप भारी दिसतो। गळ्याला मी सुंदरशी अशी जाडी लेस लावलेली आहे। ज्यावेळेस आपण हा ब्लाऊज घालतो त्यावेळेस असा मस्त टेम्पलसारखी डिझाइन पाठीला तयार होती। ही डिझाइनसुद्धा तुम्ही सिल्कच्या साडीवर किंवा नवरीच्या साडीवर ट्राय करून बघा। नक्कीच तुम्हाला आणि कस्टमरला आवडेल। आता 3 नंबरची तुम्हाला मी बाही डिझाइन दाखवणार आहे आणि ब्लाऊज डिझाइन दाखवणार आहे। तर याला सुद्धा मी पॅड लावलेले आहे, कफ लावलेले आहे। तर हे सुद्धा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, पण हा बॅक हुकाचा आहे। बॅक हुकाचे ब्लाऊज दिसायला खूप मॉडर्न दिसतात आणि छान दिसतात। तर बघा, इथे मी समोरचा गळा हार्ड नेक पद्धतीचा ठेवलेला आहे आणि क्रॉसपट्टीला मी खाली लेस लावलेली आहे। त्यामुळे या ब्लाऊजचा लूक खूप भारी येतो आणि अंगामध्ये तर हा ब्लाऊज खूप परफेक्ट बसतो। कुठेही एकही चुनी चोळ येत नाही। हे सर्व ब्लाऊज मी माझ्या चॅनलवर शिकवणार आहे। आता ही बाही डिझाइन सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। वरती असा छानसा फुगा येतो आणि खाली फिटिंग येते। ही बाही सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यामुळे मी ही तुम्हाला दाखवत आहे। सिंपल जरी तुमची साडी असेल तरी ही बाही डिझाइन तुम्ही टाकू शकता। खूपच भारी असा लूक येतो। याचा मागचा गळा मी डीप गोल शिवलेला आहे। मागच्या साईडला हुका असल्यामुळे हा ब्लाऊज घातल्यावर खूप मॉडर्नसारखा लूक येतो आणि गळा तर खूपच छान दिसतो। नक्की ही बाही आणि हा गळा आणि मागच्या हुकाचे ब्लाऊज एकदा ट्राय करून बघा।
आणि पॅडेड जे ब्लाऊज असतात, कप टाकून जे ब्लाऊज असतात ते ब्लाऊज एकदम भारी बसते. तर हे तिन्ही ब्लाऊजचे डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. आता तुम्हाला मी 4 नंबरचे ब्लाऊज दाखवणार आहे. तर हे सिंपल आहे, पण यात मी काय युक्ती लावली ती मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. हा ब्लाऊज काठपदर साडीवरचा आहे आणि ही साडी खूप छान आहे. पण यामधले जे ब्लाऊज आहे ना ते ब्लाऊज प्लेन आले होते, म्हणजे पूर्ण प्लेन ब्लाऊज आणि काठाला थोडीशी अशी नखी होती, म्हणजे प्लेन काळ्या ब्लाऊज आले होते आणि काठाला नखी होती. जे बाह्याला डिझाईन दिसत आहे तर ती बाह्याला डिझाईन नव्हती. तर मी काय केलेले आहे, एवढा कपडा जो आपला पदर असतो त्या पदरामधून उभा कट केलेला आहे आणि त्यामधून ह्या 2 बाह्या तयार केलेल्या आहेत. तर बघा, तुमची प्लेन बाही तयार झाली असती ती काळ्या कलरची आणि छोटीशी अशी नखी आली होती तर तुमचा ब्लाऊज किती सिंपल वाटला असता. साडी इतकी खास आणि ब्लाऊज सिंपल. तर मी बघा इतभर कपड्याची लंबी पट्टी अशी माझ्या पदरामधून कट केलेली आहे. माझा पदर मोठा होता, पदराच्या डिझाईनमधून कट केलेली आहे आणि त्यामध्ये 2 बाह्या ह्या तयार झालेल्या आहे. तर बघा या बाह्याचा लुक किती भारी येत आहे आणि त्यामधून जो बारीक कपडा उरला होता. आता तुम्हाला मागची डिझाईन दाखवते. ब्लाऊजच्या मागच्या गळ्याची डिझाईन बघा किती सुंदर मी तयार केलेली आहे आणि तिथे जी फ्रिलची लेस भेटते ती मी लावलेली आहे. तर बघा ही जे बाही आहे त्या बाहीच्या समोर असा कपडा आहे, तो थोडासा उरला होता. तर तो उरलेला कपडा मी तो पॅच पाठीला लावलेला आहे. आता तुम्हाला दाखवते मी. इथे जो उरलेला कपडा आहे तो इथे पाठीला लावलेला आहे आणि अशीच काळ्या कलरची फ्रिलची लेस आणलेली आहे. ती लेस बाजूला मी अशी लावून दिलेली आहे. बाह्याला सुद्धा मी तीच लेस लावलेली आहे. बघा किती सुंदर या ब्लाऊजचा लूक आलेला आहे. आणि थोडासा कपडा अजून उरला होता तर मी 3 बटणं तयार केलेले आहे. 2 बाह्याला 2 बटणं लावलेले आहे. बघा ह्या कपड्यामधून 3 बटणं तयार केलेले आहे. एक मागे लावलेले आहे आणि बाहीला 1 बटन, या बाहीला 1 बटन, त्या बाहीला 2, बाहीला 2 बटणं लावलेले आहे. आता मी तुम्हाला इथे बटन दाखवते. या बटनामुळे या बाहीचा लूक खूप छान आलेला आहे. दोन्ही साईडला मी असे बटणं लावलेले आहे. 3 बटणं तयार केलेले आहे आणि बाहीला सुद्धा मी फ्रिलची लेस लावलेली आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज बघा किती डिझायनर तयार झालेला आहे. जेव्हा या साडीवर मी ब्लाऊज घालते त्यावेळेस हे ब्लाऊज इतके सुंदर दिसते की साडीचा पूर्ण लुक हा बदलून जातो. आणि साडी मधात ही लाल कलरची आहे. मधात जे साड्या निघल्या होत्या की पदर आणि खोसायचे तिथे एक कलर आणि जिथे आपण मिऱ्या तयार करतो तिथे लाल कलर होता, रेड कलर होता. तर त्यासाठी मी थोडीशी रेड कलरचे इथे फूल तयार केलेले आहे आणि बटनाच्या बाजूला लावलेले आहे. त्यामुळे या ब्लाऊजचा लूक कॉम्बिनेशन खूप छान आलेले आहे. खास तर बाह्याला जो मी कपडा लावलेला आहे त्यामुळे या ब्लाऊजचा आणि साडीचा लूक खूप बदलून गेलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही थोडी युक्ती चालवून थोडासा कपडा साडीमधला काढून बाहीवर लावू शकता. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर आज मी सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे 4ही ब्लाऊज तुम्हाला दाखवलेले आहे. हे ब्लाऊज जर तुम्हाला शिकायचे असल्यास किंवा बाह्याची डिझाईन शिकायची असल्यास तसे मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच त्यावर व्हिडिओ करेन आणि प्रत्येक डिझाईन तुम्हाला बारकाईने सांगेल, जेणेकरून तुम्हाला ती डिझाईन लगेच येईल. आणि अजूनही माझ्याजवळ खूप सारे ब्लाऊज आहे ते तुम्हाला मला दाखवायचे आहे, पण वेळेच्या अभावी मी आज 4च ब्लाऊज तुम्हाला दाखवलेले आहे. बाकीचे ब्लाऊज मी पुढल्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवील. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि यामध्ये कुठली ब्लाऊज डिझाईन किंवा गळा डिझाईन तुम्हाला आवडली ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. अजूनही माझ्याकडे ब्लाऊजचे खूप सारे मी शिवलेले कलेक्शन आहे. ते जर तुम्हाला पाहायचे असल्यास नक्कीच कमेंटमध्ये तसे मला सांगा. मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आणि शिकवेनसुद्धा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.